कार्तिक पौर्णिमेला तुम्ही या 5 गोष्टी केल्या तर तुम्हाला धन, आरोग्य आणि मान सन्मान मिळेल. कार्तिक महिन्यात क्वचितच असा एखादा दिवस असेल की जेव्हा व्रत उत्सव नसेल. याच अनुषंगाने कार्तिक पौर्णिमा हा सण 26 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि त्याचे वर्णन महापुण्याचा सण म्हणून करण्यात आले आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. मानले जाते की या दिवशी भगवान भोलेनाथांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे त्याला त्रिपुरारी हे नाव पडले. कार्तिक पौर्णिमा हा सण 5 दिवस चालतो. देव उठणी एकादशीपासून सुरू होऊन पौर्णिमेच्या दिवशी संपतो. या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने धन, आरोग्य आणि मान सन्मानात वृद्धी होते. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल. यांना पाणी दिल्याने होते रोगांतून मुक्ती. देव उठणी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीला पाणी द्यावे आणि तुळशीजवळ असलेल्या मातीचा टिळा लावावा. शक्य असल्यास त्याची सवय लावून घ्यावी, कारण असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि रोगांपासून मुक्ती मिळते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशी वैकुंठ धाममध्ये पोहोचली होती. त्यामुळे तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो असे मानले जाते. याच्या पठणाने मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद. देव प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमापर्यंत दररोज विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे वाचन केले पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळी दिव्याची दान केले पाहिजे. असे केल्याने आर्थिक बाबतीत होणारा सततचा त्रास दूर होतो, सन्मानही मिळतो. जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर ध्यानाने ते नियमित ऐका. तुम्हाला लक्ष्मीसोबत नारायणाचा आशीर्वाद देखील मिळेल. या 5 दिवशी सूर्याला पाणी अवश्य द्यावे. देव उठणी एकादशी ते कार्तिक पौर्णिमापर्यंतच्या या 5 दिवसात उगवत्या सूर्याला पाणी द्यावे. पाण्यात शेंदूर मिसळल्याने अधिक फायदा होईल. दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि बुद्धिमत्ता, मान सन्मान देखील वाढतो. तसेच कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असते. सूर्य हा आत्मा, पिता, सरकारी नोकरी, उच्च पद इत्यादींचा कारक ग्रह आहे. येथे दिवा लावावा. तुमच्या आजूबाजूला नदी किंवा तलाव असेल तर एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पाण्यात दिवा लावा. असे काही नसेल तर तो दिवा रोज तुळशीजवळ ठेवावा. नदी तलावात दिवा लावल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असा समज आहे. यासोबतच पितरांचा आशीर्वादही मिळतो. यासोबतच शनी, यम, राहू, केतू इत्यादींचे वाईट प्रभाव दूर करण्यासाठीही दिवा दान करणे फायदेशीर ठरते. ही गोष्ट पाण्यात मिसळा. देव प्रबोधिनी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तीळ मिसळून त्याने स्नान करावे. असे केल्याने आर्थिक विवंचना दूर होतात आणि तुमचे रखडलेले कामही पूर्ण होऊ लागते. असा विश्वास आहे. हे 5 दिवस खूप शुभ मानले जातात. त्यामुळे या दिवशी हे उपाय करणे खूप शुभ मानले जाते. तसेच कार्तिक पौर्णिमेला का म्हणतात त्रिपुरारी पाहूया. काय आहे त्यामागची पौराणिक कथा. हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आज आहे. आजच्या दिवशी गंगे स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दीपोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराने अखंड भूमीवरून जनतेला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचे 3 पुत्रांचा वध केला. म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवसाबद्दल अधिक जाणून घेऊयात. पुराणांमध्ये हा दिवस स्नान, उपवास आणि तपस्या या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. त्याचे महत्त्व केवळ भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे, कारण या दिवशी भगवान विष्णूचा पहिला अवतार झाला असे मानले जाते. मत्स्य पुराणानुसार प्रलय संपेपर्यंत वेदांचे रक्षण करण्यासाठी सप्त ऋषी, धान्य आणि राजा सत्यव्रत यांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य म्हणजेच माशाच्या रूपात पहिला अवतार घेतला. त्यामुळे विश्वाची निर्मिती पुन्हा सोपी झाली अशी माहिती पुराणात मिळते. शिवभक्ताच्या मते या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाच्या 3 पुत्रांचा वध केला, ज्यावरून त्याची त्रिपुरारी म्हणून पूजा केली जात असे. त्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.
जाणून घेऊया या दिवसाच्या मागची पौराणिक कथा. भगवान शंकरांनी केला त्रिपुरासुराचा वध. त्रिपुरासुरा नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाचे खडतर असे तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून असा आशीर्वाद मागितला की मला यापुढे कोणाचेही भय राहणार नाही. पण हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो फारच उन्मत्त झाला. तो देवांनाही त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराचा वध करायचे देवांनी ठरवले, पण त्रिपुरासुराची तटबंदी ही अभेद्य होती. त्यामुळे त्यांना त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता. अखेर सगळ्यांनी शंकर देवाला बोलावणी केली. तेव्हा शंकरांनी तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा वध झाल्यामुळेच हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी घराबाहेर सगळ्यांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला. तारक्ष, कमलाक्ष, विंधुनमाली यांच्या राज्याची होळी तारकसूर नावाचा एक असुर होता. त्याला 3 मुलं होती. तारक, कमलाक्ष, विंधुनमाली नावाची 3 पुत्रे होती. या तिन्ही पुत्रांना त्याने आपले राज्य वाटून दिले होते. देवांना कोणताही त्रास देऊ नका असे त्याने त्या मुलांना बजावले होते. पण असे असून देखील त्यांनी देवांना आणि लोकांना त्रास देण्याची सुरुवात केली. लोकांना देणारा त्रास पाहत भगवान शंकराने या मुलांच्या तिन्ही राज्यांची होळी करून त्यांचा वध केला. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व हे खास मानले जाते. त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करतात? जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला महाकार्तिकी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी शिव मंदिरामध्ये घराबाहेर दिव्यांची आरस केली जाते. मंदिरासमोर असणाऱ्या दगडी दीपमाळ स्वच्छ करून तिथे दिवे लावले जातात. दिव्यांची मोठी आरस घराबाहेर मंदिरामध्ये असते. म्हणून या कार्तिकी पौर्णिमेस देव दिवाळी असे देखील म्हटले जाते. कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशात स्कंद जयंती म्हणून मानतात. या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना जर स्कंदाचे दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा कालात चंद्र कृत्तिका नक्षत्रात नाही. त्यामुळे यावर्षी कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी कार्तिक स्वामींचे मंदिर दर्शनास उघडले जाऊ शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले गेलेले आहेत ते उपाय नक्की करा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.